नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहता रिपब्लिकन व्हॉइस 24 न्यूज. आवाज तुमचा बातम्यांचा. आपण एक विशेष कार्यक्रम केलो. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा. आता आपण या नायगावमध्ये आलेलो आहोत. नायगावमध्ये याच ठिकाणचे उमेदवार वसंतराव चव्हाण या रिंगणामध्ये आहेत त्या लोकसभेच्या, आणि तिथं त्यांच्या या मतदारसंघामध्ये त्यांनी आमदार झालेले होते. पण आता त्यांना इथून लोकसभेची उमेदवारी मिळाली. आपल्यासोबतचे काही नागरिक आहेत. काय सांगाल, कोणाची हवा सध्या नांदेडमध्ये आहे? सध्या नांदेडमध्ये आमचे जुने पक्ष म्हणून काँग्रेसचे वसंतराव पाटील चव्हाण यांची सध्या हवा आहे आणि त्यांनी निवडून याची शक्यता आहे. काय निवडून नाही इतका झाला नाही म्हणून असा आरोप होत आहे की नाही. लोकांचा आरोप काही असू शकते, पण काही कामं झाल्यावर त्याला विश्वास आहे. कामाचा आम्हाला विश्वास आहे. आम्ही नायगाव तालुक्यात आहोत. तिथं आम्ही कोटाळा अंगरगाव बरेच गावामध्ये कामं झालेली आहेत. त्यांचा विश्वास आहे आणि इथून कामं पुढची करतील आम्हाला विश्वास आहे. आणि इथून त्यांचा विजय होईल असं आम्हाला खात्री आहे. आहे तरी गेल्या 12 खासदारकीला त्यांना निवडून दिले आहे, पण आमच्या गावामध्ये अजून एक बारसुद्धा आले नाहीत. आम्हाला भेटसुद्धा दिली नाहीत. आमच्या नायगाव सर्कलमध्ये प्रत्येक खेड्यामध्ये कोटाळा, इकडे मोर, आवळा, अंगरगाव बऱ्याच गावामध्ये त्याची चर्चा आहे. यंदा निवडून गेले पण कितीवार आले नाही म्हणून चर्चा चालू आहे. अजून एक उमेदवार आहेत म्हणजे आघाडीचे, त्यांच्याबद्दल काय आपण त्यांचे आघाडीचे आहेत, पण त्यांच्या काय आम्हाला परिचय नाही, अजून आले नाहीत आमच्याकडे. अजून काही इथं नागरिक आहेत. काय सांगाल मामा, सध्या कोणाची हवा आहे, कोण निवडून येणार सोडून? म्हणणं आहे की काँग्रेसने येत नाही आणि BJPला हातपार करायचा आहे, काँग्रेसला हातपार करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलेले आहे. ते त्यांनी आहे की नाही संविधान बदलायचं निर्णय घ्यायला BJPवाले, तर ते आम्हाला मान्य नाही. वंचित बहुजन आघाडी अविनाश भोसेकर यांनी यावं अशी आमची इच्छा आहे. काय वाटतं सध्या विकास झाला काय नाही? यावेळेस कोणाची हवा आहे सध्या? कोण येईल? 5 त्यांनी कामं केलेली समाधानी आहात. त्यांच्या विरोधामध्ये तुमच्या नायगावची उमेदवार या ठिकाणी वसंतराव चव्हाण यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेतली. याबद्दल काय नाही? आम्हाला कमळच. अच्छा, त्यांनी काम केलेलं आहे. अजूनही बी आहे त्याच्यामध्ये चहावाले इथं आहेत. काय वाटतं विकास झाला आहे? भाजप येणार आहे, म्हणजे भाजपची हवा आहे सध्या. काय वाटतं मित्र तुला? नेते आहेत आणि इथं काही चहावाले आहेत. काय वाटतं मित्र सध्या कोणाची हवा आहे? आपल्याला वाटतं बा काँग्रेसची हवा. काँग्रेसची हवा आहे काय मतदार आहेत सध्या कोणाची हवा आहे असं वाटते नायगावमध्ये? वसंतराव चव्हाण पाटील यांची हवा आहे. कारण जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं ही लोकशाहीची निवडणूक झालेली आहे. तर जनशक्तीमध्ये वसंतराव चव्हाण यांचाच रोष दिसत आहे की बाबा सामान्य माणूस आहे आणि विकास पण केलेला आहे. विधानसभेमध्ये आम्ही त्यांना निवडून पण दिलेलं आहे आणि त्यांचं काम पण पाहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रतापराव पाटील साहेबांची म्हणावं तेवढी आम्हाला ओळख पण नाही. खासदार म्हणून आमच्या तालुक्याकडे त्यांनी कधी लक्ष पण दिलेलं नाही. त्याच्यामुळं आम्ही वसंतराव साहेबांना आमची पसंती करतो. काय वाटतं सध्या कोण येईल निवडून? वसंतराव चव्हाण. कोणाची हवा असं वाटतं नायगावमध्ये? एकूण जिथं काही ज्येष्ठ आहेत त्यांना वाटते सर काय वाटते कोण निवडून येईल, पण कोणाची हवा आहे नांदेडमध्ये? तरी विकास झाला असं वाटतं 5 वर्षामध्ये नांदेडचा? एकूणच म्हणजे हे जे मतदान होणार आहे कोणाला बघून होणार आहे सांगत होतं अगोदर, काय सांगाल? हां, म्हणजे एकूणच तुमच्या कार्यावर खुश आहात नाही? मग प्रतापराव निवडून येणार आहेत नाही असं वाटतं मला. म्हणजे मोदीची गाठ अजूनच पण आहे. अच्छा, म्हणजे मोदीमुळे त्यांना महत्व प्राप्त झालेलं आहे. तिथं बरेच तिथं आहे का तिथं पुजारी देखील आहे त्या ठिकाणी, त्यांचं काय म्हणणं आहे? तर काय वाटतं सध्या कोण निवडून येईल? म्हणजे मोदीची हवा आहे अजून वाटते. महिलांसाठी काय केलं पाहिजे? रोजगार वगैरे काय केलं पाहिजे होतं?
महिला बचत गटांना इथं बरेच काही महिला आहेत, त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला रोजगार मोठ्या प्रमाणात द्यायला पाहिजे होतं, पण मुळात गेलं नाही. इथं काही युवक आहेत, ते युवकांना आपण विचारूया की सध्या कोणाची हवा आहे, कोण निवडून येईल असं वाटतं? वसंतराव चव्हाण पाटील निवडून येतील, कारण की सध्या आता भाजपाचं काही नाही, मराठा आरक्षणाला सपोर्ट केला नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी, त्यामुळं आता जरांगे साहेबांचे आल्याने म्हणजे अजून पण राग आहे मराठा समाजावर अजून पण राग आहे फडणवीस भाजपावर. आणि आमची सध्या परिस्थिती काय माहिती आहे काय, काँग्रेसला आम्ही सपोर्ट करणार आहोत, कारण की देवेंद्र फडणवीस हे आम्हाला हे केले फसवणूक काढलेला, त्यामुळे आम्ही काँग्रेसला सपोर्ट करणारे माणसं आहोत आणि वसंतराव साहेबांना निवडून देणार आहोत. एकूणच या ठिकाणी अजून काय आहेत, इतर काय युवाचे महत्वाचे मुद्दे, युवकांचे काय, तरुणाचे मुद्दे काय? आम्हाला आरक्षण नाही, त्यासाठी आम्हाला थोडं शिक्षणामध्ये घाटावत आहे आमचा मराठा मुलांचा, त्यासाठी आम्हाला काँग्रेस झाली पाहिजे, असं भाजपा नाही आला पाहिजे. एकूणच या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मरुण जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये तिथं चळवळ उभी केली होती, त्या माध्यमातून इथं जे काही नाही युवकांचं म्हणणं आहे, जे मराठा समाजाचे काही बांधव होते या ठिकाणी आपल्यासोबत, त्यांचंही या ठिकाणी मराठा आरक्षणात जो पाठिंबा जाईल त्यांचंच आपण या ठिकाणी मतदान कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? वसंतराव पाटील विकास झालेला आहे, त्यांनी केला असं वाटतं तुम्हाला या ठिकाणी नायगावचे? त्याच्या अगोदर त्यांनी विकास केलायच, बरं, परिसरातला विकास त्यांना केली तर म्हणजे पुन्हा एकदा संधी त्यांना या लोकसभेचे हां लोकसभेची संधी आता मिळालेली आहे, ते चांगली आहे, विकासाच्या काढली आहे. तर कोण निवडून येईल असं वाटतं? वसंतराव चव्हाण निवडून येतील का प्रतापराव पाटील चिखलीकर येतील, कोणी? जनतेचं काय सांगते? अच्छा, एकूणच की या ठिकाणी मामाचं म्हणणं आहे की जनतेचं काही सांगता येणार नाही, म्हणजे की अजून 2 दिवस शिल्लक आहेत, या 2 दिवस शिल्लक असताना देखील जनतेचं म्हणणं आहे की कोण निवडून अजूनही सांगता येत नाही. तरीही आपण या नायगावमध्ये मतदारसंघामध्ये विचारणार आहोत, तिथले नागरिक आहेत, काय वाटतं कोण निवडून येईल मामा? काँग्रेसची सत्ता येईल, काय येईल म्हणजे काय वाटतं? 5 वर्षात काम झालं असं वाटत नाही तुम्हाला? बदलायला पाहिजे ना, म्हणजे एक बार बदलून घ्या, संधी बघायला पाहिजे की नाही, विरोधी एक तर पाहिजे की नाही, आकड त्याची सत्ता मला जमते, म्हणजे की तुम्ही बदल यावेळेस करणार आहे? बदल महत्वाचा आहे, बदल महत्वाचा. या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत वसंतराव चव्हाण, म्हणून त्यांना पुन्हा संधी द्यायचं असं चव्हाण म्हणून आमचा मुद्दाच विरोध आहे, दुसऱ्या या ठिकाणी कोणी जरी असला चव्हाण सोडून तरी आम्ही विरोध करणार. एकूण त्यांचं म्हणणं आहे की एकदा संधी दिलेली आहे तर पुन्हा एकदा ते बदलले पाहिजे, म्हणून या ठिकाणी आम्ही निवडून देणार नाही. तिथं नागरिकत्व म्हणणार काय वाटतं सर तुम्हाला की या ठिकाणी नायगावमध्ये एकूणच कशी कोणाची हवा आहे आणि कोण निवडून असं वाटतं? नायगावचे आमदार साहेब चव्हाण यांची कारकिर्दी बघितली तर बळवंतराव पाटलापासून ते वसंतराव पाटलापर्यंत ते गोरगरिबाच्या मदतीला धावून येणे, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि आज जर बघितलं तर त्यांच्या घरचे 20-25 मंडळी आहेत, 25 जण, ते प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये कुणाच्या अडीअडचणी गोरगरिबाच्या असे बरीचशी उदाहरणे आहेत त्यांनी कामं केलेली आहेत. म्हणजे एकूणच की त्या समाजामध्ये त्यांना जे गरिबाची जाणीव गरिबाची जाण आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात आणि असे बरेचसे त्याचे कामं आहेत की ते एकूणच आता एका बाजूला इकडे प्रतापराव पाटील चिखलीकरच्या विरोधात आहेत आणि वंचित बहुजन आघाडी देखील आणि आहे. ते आमचे प्रॉपरचे असल्यामुळे आम्ही नक्कीच त्यांना साथ देणार आहोत आणि नक्कीच वसंतराव पाटील येतील अशी माझी अपेक्षा आहे. नाही, 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या कामं केले त्याबद्दल तो आपला पक्ष आहे. तर कामं केली असं म्हणण्यापेक्षा ते कामं कुठपर्यंत पोहोचलेत, हल्ली बोळापर्यंत पोहोचलेत का हे बघावं लागेल अगोदर. त्यासाठी म्हणजे विकास झाला नाही तसा, विकास म्हणावा तसा झाला नाही, जे झाला ते वरवरच्याच लेवलवर बोलतात, ते तुमच्या मीडियापर्यंत. एकूणच की शेतकऱ्यांना अजून काय नाही, शेतकऱ्याला काय नाही, आम्ही शेतकरी व्हा, आमच्या मालाला भाव नाही, त्याच्या 2000ला त्याच्या कशाला बघा नाही, आम्ही शेतकऱ्याच्या मालाला भावच नाही, त्याच्या पायी आम्ही किती देणार. भाव मिळाला पाहिजे तसं वाटतं? आता आमच्या खर्च आधारित द्यावा पाहिजे. आमचं पोत 1700ला झालंय आणि इथं 4000 रुपये किलो सोयाबीन आहे. आमच्या खर्च आधारित दिलं तर आम्हाला परवडते. सर एकंदरीत जर बघितलं शेतकऱ्याच्या बाबतीत तर 2014ला ही सोयाबीनला भाव तीच होता आणि आताही त्याच्यापेक्षा कमी मिळत चालणार भाव बी नाही. तर आज खर्च बघितला तर 10 पटीनं खर्च वाढलेला आहे आणि उत्पन्न बघितलं तर 10 वर्षापेक्षा कमी होऊन गेलं आहे. तरी शेतकऱ्याची आज परिस्थिती बघा काय हाल आहे काय नाही शेतकऱ्याची. आणि तुम्ही तर वरवरच्या गप्पा गोष्टी मारता की विकास झाला असा झाला, पण शेतकऱ्याचा विकास कुठं झाला हा बघा तुम्ही. एकूणच ज्याचं म्हणणं आहे की जे खतं वाढलेले आहेत आणि इकडे जे हमीभाव पाहिजे होता सोयाबीनला ते मुळामध्ये मिळाला नाही. 7,000 बटन आपलं सोयाबीनचं आता 4 सुरू आहे म्हणून बदल काय हवा शेतकऱ्याची
शेतकऱ्यांचं कोणी विचारत नाही. शेतकरी नाराज. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर यामध्ये शेतकऱ्यांना गोळामध्ये काम करायला पाहिजे. जिल्ह्यामध्ये कोणाची हवा आहे काय सांगा? वातावरण विकास आता आमच्या नायगावमध्ये वसंतराव पाटील चव्हाण आहे. आता नायगावमध्ये असं आहे की बीजेपी सत्ता काही नाही का की बाबा हे बीजेपी वाल्याला राजकारणाकरता यांनी मुख्यमंत्री होण्याकरता वसंतराव चव्हाणनं एका दिवसामध्ये मुख्यमंत्री बनतात आणि मराठा आरक्षण देणार मांडव हे आहे. रातोरात त्यांनी मुख्यमंत्री बनतात आणि मराठा आरक्षण का देणार हे मुद्दा एक आहे. आणि असं कुठे गेले आता व्यवसाय करणाऱ्या लोकांना मुलगाचा वाटायला त्रास आहे. तिथं वाटामध्ये गाड्या वाढीव काही आडीव माणसाला असं त्रास मानसिक त्रास काही आहे. हे गुन्हेशाही होण्याची बीजेपीमुळं या मार्केटमध्ये महाराष्ट्रामध्ये काहीच विकास नाही. अजून खोकला होऊन जाईल देश. या देशाचा अजून खोकला होऊन जाईल. मुंबईमध्ये जे समुद्र आहे ते मुंबईचा समुद्र सुद्धा इथून खाली हे मंत्र्यांना बी झालं का मोदी साहेबांना झाले. काय वाटते सर तुम्हाला या ठिकाणी बीजेपीकडून प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत, वसंतराव चव्हाण आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून भोसरीकर आहेत. कोण निवडून येईल असं वाटतं? वसंतराव चव्हाण. या ठिकाणी त्यांनी जेव्हा आमदार असताना त्यांनी या ठिकाणचा विकास झाला नाही असं कार्यकर्त्यांना सांगतायत. नेमकं काय याबद्दल सांगा? एकूणच त्यांनी विकास या ठिकाणी केला. इथं बरेच काही आहेत आपल्यासोबत. सर काय वाटतं एक मतदार म्हणून कोणाची हवा आहे सध्या? कोण निवडून येईल? येत्या 26 तारखेला काय हवा हे जनता दाखवणारच आहे. सगळ्याच्या जे मराठा आरक्षण आहे बीजेपी सरकार देऊ शकलेले नाही. म्हणजे अजून ते राग मराठा समाजाची आपल्या शिंदे साहेबांनी फसवणूक केलेली आहे. अशी फसवणूक नाही व्हायला पाहिजे. मराठा समाजाला धोका नाही द्यायला पाहिजे. त्यांच्यामुळे येत्या 26 तारखेला जे समाजाची पब्लिकाची काय इच्छा आहे ती दाखवणार आहे. एकूण त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जे मराठा आरक्षण इकडे देतो म्हणून एका ठिकाणी शिंदे सरकार आणि महायुती सरकार जे सांगत होतं भारतीय जनता पार्टीकडून कार्यकर्ता की मराठा आरक्षण दिलं जाईल. पण अजूनही राग या लोकांमध्ये आहे. येणाऱ्या 26 तारखेला या ठिकाणी त्याचे पडसाद बघायला मिळाल्या ठिकाणी आहेत. काय वाटते कोणाची सत्ता येईल या ठिकाणी? काँग्रेस सत्ता येईल. 5 वर्षामध्ये कामं झाले नांदेड जिल्ह्याचे असं वाटतं तुम्हाला? तरी पण ही चिखलीकरांना नाराजी आहे. लोकांची नाराजी आहे. एकूण त्याचं म्हणणं आहे या ठिकाणी काय नाराजगी थोडीशी कोणाची हवा आहे सध्यामध्ये नायगावमध्ये? कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? आमचे माननीय वसंतरावजी पाटील चव्हाण याने निवडून येतील. मी येतातच. अच्छा, मग त्याची हवा सध्या इथं आहे नायगावमध्ये आहे. मी दीपक माधव भालेराव बोलतो. एकूण का असं वाटतं तुम्हाला की या ठिकाणी याचं उत्तर नाही आमचं. एकूणच या ठिकाणी एकूण नागरिक आहेत आपले तर बरेच येतं. त्यांचा विरोध आपण विचारून घेऊया. नेमकं काय नेमकं आहे या ठिकाणी? नागरिक आहेत. काय वाटतं त्याच्यात कोण निवडून येईल या ठिकाणी? मला असं वाटते की सध्याच्या परिस्थितीत वसंतराव पाटील चव्हाण यांची चांगल्या प्रकारची कामगिरी झालेली आहे मागे आणि इथून पुढे पण चांगलीच होणार आहे. त्यामुळे आमचा विश्वास आहे. पण या ठिकाणचे आमदार आता राजेश पवार आहेत. हो, राजेश पवार आमदार आहेत. परंतु अशोकराव चव्हाण साहेब पक्षांतर केल्यानंतर अच्छा त्यामुळे लोकांवरला विश्वास उडाला आहे आणि त्याचा फटका या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीला बसणार आहे. त्यांचा फटका भारतीय जनता पार्टीला. कोण निवडून येईल या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात? वसंतराव पाटील चव्हाण. खूप जणांचं म्हणणं आहे या ठिकाणचे आमदार असल्या कारणाने या नायगाव मधले तिथे नागरिक आहेत. आपण बरेच जण आहेत त्यांना पण आपण विचारूया. सर काय वाटतं सर कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला नांदेड लोकसभेमध्ये? आजच्या तारखेला वसंतराव आमदार आमचे लोकप्रिय नेते आहेत. ते बहुमताने निवडून येण्याचा आमच्या अपेक्षा पूर्ण आहे 100%. 5 वर्षामध्ये काम झालंय चांगलं असं वाटतं? चांगलं काम केलं नाही. आमदार असताना नाही. या 5 वर्षात नाही. हा म्हणजे एकूणच या 5 वर्षात नाही. त्याच्या आधी कामं बंद झालेत. या 5 वर्षात कोणत्याही प्रकारची सुविधा नाही ना काही नाही. म्हणजे एकूणच नायगावला जसा विकास पाहिजे होता तसा मुळात झालेला नाही. आता बीजेपीचे सरकार जे आमदार होते ते काही सुधारणा झाली नाही. आतापर्यंत सुधारणा काही केलं काही झालं. एकूण इथं मतदार नाराज आहेत. अजून इथे काही युवक आहेत. काय वाटते मित्रा सध्या 5 वर्षामध्ये विकास झालाय नांदेडचा? झालेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा संधी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मिळाल. वसंतराव पाटील
तर विकास झाला म्हणता आणि एका बाजूला तुम्ही सांगताय की वसंतराव चव्हाण यांना निवडून गेलं पाहिजे. नेमकं मतदार म्हणजे कोण निवडेल असं वाटतं तुम्हाला? एकूणच मतदार इथले या ठिकाणचे या मतदारसंघाचे उमेदवार या ठिकाणी वसंतराव चव्हाण असल्यामुळं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी की वसंतराव चव्हाण निवडून येतील आणि त्यांचीच हवा सध्या आहे. काय वाटते मित्रा? सध्या एकीकडे नांदेड जिल्ह्यामध्ये 3 उमेदवार थांबलेले आहेत. प्रतापराव पाटील चिखली, वसंतराव चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे भोसीकर म्हणून आहेत. काय वाटतं? म्हणजे तिसरा पर्याय म्हणून आहे. तिसरा पर्याय तेच आहे. काय कशामुळे येतील? काय कारण आहे? म्हणजे 5 वर्षात विकास झाला नाही असं वाटतं. बऱ्याच वर्षापासून ते दोघं बी आहेत सत्तेत. हा, आता नवीन संधी देतो काय होईल सुधारणा. म्हणजे एकदा पर्याय आपण बदलून एकदा तिसरी आघाडी आहे तिला घेण्यात म्हणून त्यांचं सध्या एकूणच कसं बघताय की हवा त्याची आहे असं वाटते या ठिकाणी लोक 101%. काय वाटते या ठिकाणी अजून आहेत की इथे विचारूया आपण कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? कोणाची हवा आहे सध्या नांदेड जिल्ह्यात? बघा, देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आता तसं पाहिलं तर नांदेड जिल्ह्याची लोकसभेची सार्वत्रिक तिरंगी लढत आहे यामध्ये. तर आमचं मत जे असणार आहे ॲडव्होकेट अविनाश भोसीकर, ते स्वतः ॲडव्होकेट आहेत. ते अच्छा, म्हणजे उच्च शिक्षित आहेत. उच्च शिक्षित आहेत आणि त्यांनी गोरगरीब जनतेचा विकास करतील असं ते त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे आमचं मत एकूण इथं काही मतदार आहेत त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी की ते ॲडव्होकेट अविनाश भोसीकर हे उच्च शिक्षित आहेत म्हणून त्यांना या ठिकाणी इथं संधी दिली पाहिजे जेणेकरून त्यांना की त्या संसदेमध्ये जाऊन या लोकांचे प्रश्न या ठिकाणी मांडणार आहेत. आपण इथे नायगावमध्ये तर बरेच आहेत त्यांच्यासोबत नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण मते जाणून घेणार आहोत की ते नेमकं त्यांना काय वाटतं या नायगाव मतदारसंघामधला विकास झाला की नाही. इथं बरेच नागरिक आहेत, एक ज्येष्ठ नागरिक देखील इथे व्यापारी देखील आहेत. त्यांना विचारूया की सध्या काय वाटतं सर या नायगावमधला विकास झाला असं वाटते? नांदेडचा विकास झाला असं वाटते? 100% झाला. मी झाला बऱ्यापैकी झालाय 5 वर्षामध्ये. 5 वर्ष कोणाच बोलाले तुम्ही? प्रतापराव पाटील चिखलीच्या काळामध्ये काही झाला नाही. काही विकास झाला काहीच नाही. तर मग सध्या कोण निवडून येईल? कोणाची हवा आहे सध्या? वसंतराव पाटील चव्हाण 100% निवडून येणार. म्हणजे या ठिकाणचे मतदार असले म्हणून का? नाही, सर्व ठिकाणचा सर्वे घेऊनच बोलत आहे. पुन्हा एकदा पसंती वसंतराव चव्हाणांचा. हा, चिखलीकरचा काही विकास नाही इथंच जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळं वसंतराव चव्हाण. एकूण काय नाराजी आहे तुम्हाला? भारतीय जनता पार्टी काय विकास झाला पाहिजे तसं झालं नाही असं वाटतं? असं बघा, नाराजी त्याची आम्हाला व्यापाऱ्याला GST बद्दल नाराजी आहे खूप. भावाबद्दल शेतकऱ्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, अनेक अडचणी आहेत भाजप सरकारबद्दल. मोदी खूप आश्वासनं दिले पण काही प्रत्यक्षात बाजार जास्त काही झालं नाही. फक्त हवा करून टाकले, काम काही केले नाही. अजून काही करायचं. या ठिकाणी सभा देखील झालेली आहे मोदी शहा यांची. या ठिकाणी कोणाची बी सभा झाली तर काहीच फरक पडणार. लोकांच्या मनामध्ये वसंतराव पाटील चव्हाण आहे. एकूण या ठिकाणचे मतदारांचं म्हणणं आहे की किती जरी या ठिकाणी सभा झाल्या तरी मात्र या ठिकाणचे जे काही मतदार आहेत की वसंतराव चव्हाण यांना निवडून द्यायचं त्यांचं चाललंय. अजून इथं काही नागरिक आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांना बी आपण विचारूया. सर काय वाटतं सर, नांदेड जिल्ह्यामध्ये 5 वर्षात विकास झालाय? शेतकऱ्याबद्दलचा विकास काय? तुम्ही एक ज्येष्ठ आहात, सध्या कोण निवडून येईल असं वाटेल तुम्हाला? कोणाची हवा आहे सध्या नांदेडमध्ये? म्हणजे एकूण नाराज आहे भाजपवर. एकूणच असं या ठिकाणी शेतकऱ्यांचे म्हणणं आहे आणि भारतीय जनता पार्टीवर देखील नाराज आहेत म्हणून या ठिकाणचे नागरिक या ठिकाणी सांगत आहेत. या ठिकाणी आपण बरेच इथं आहेत. अजून काय वाटते मित्रा, काय सांगशील सध्या नांदेडमध्ये कोणाची हवा आहे? नांदेडमध्ये काय माहिती नाही. भाजपवर नाराज आहे. एकूण या ठिकाणचं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीवर खूप जण या ठिकाणचे नागरिक नाराज आहेत. या ठिकाणी अजून काय ज्येष्ठ नागरिक आहे. सर काय वाटते या लोकसभेमध्ये कोण सध्या निवडून येईल असं वाटतं? कोण निवडून येईल असं वाटते? कोण निवडून येईल या लोकसभेमध्ये? पुऱ्या महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेची युती आहे. भाजप शिवसेनेला घरचा रस्ता दाखवतात लोकांनी. खताचे भाव वाढले, सोयाबीनला भाव नको, GST लावून शेतकऱ्याचा कटा काढलं, 1600 रुपयाला पोतं झालं, सोयाबीन 4000 रुपये विकून आलं. शेतकऱ्याने काय करावं? त्याचा तिरंगा घेऊन हिंडत बसायचं काय असं सोबत? म्हणजे शेतकऱ्याचा विचार केला तरच सरकारचा विचार शेतकरी करू शकते. शेतकरीच वाऱ्यावर सोडल्यावर सरकारला काय करता? खुर्चीवर बसायची गरज काय पडते? तुम्ही एकूणच कितीतरी शासन आपलं महायुती सरकारकडून जी अपेक्षा होती शेतकऱ्यांना ते अपेक्षा मुळात नाही. ड्युट्या बनवायच्या घोषणा होत्या याच्यामध्ये. घोषणा कोणत्याच पुऱ्या करायच्या नाहीत आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीस सगळ्यात खराब महाराष्ट्रामध्ये म्हणून सगळ्या शेतकऱ्याचा काटा देवेंद्र फडणवीसचा काढला. बरे कोण निवडून येईल असं वाटतं?
वसंतराव पाटील चव्हाण येतात वसंतराव पाटील चव्हाण घेतली काँग्रेसची. एकूणच 5 वर्षामधलं जे काही काम झालेलं आहे वसंतराव पाटील चिखलीकरचं फटाफट चिखलीकर याच्याबद्दल नाराज चिखलीकरचं काय आम्ही बघले नाही, कुठं आहे काय नाही, अजून काही पताच नाही. आम्ही एकही वेळेस बघले म्हणजे इकडे मतदारसंघामध्ये त्यांनी वगैरे आलेलं नाही. काहीच नाही. आम्हाला तोंड दाखल निवडून नाही पताच नाही. हे नाही करतात काम. तर एकूणच या ठिकाणी त्याचं म्हणणं आहे या ठिकाणी की या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी प्रतापराव पाटील चिखलीकर या ठिकाणी आलेले नाहीत आणि त्यांचा एक राग आहे की आम्हाला माहिती देखील नाही असं म्हणणं आहे. अजून इथं काही आहेत सर, क्या लगता है की क्यों यहाँ पर चुन के आना चाहिए, कौन सी पार्टी चुन के आना चाहिए, क्या लगता है? बीजेपी. हा इकडे घ्या आता मी सांगतो. हा इथं आहेत काय प्रताप पाटील निवडून येतात. कशामुळे येतील, काय काय कारण काम झाले? मोदीचं काम आहे चांगलं. 5 वर्ष अन्न पुरवठा करायला 4,000 रुपये शेतकऱ्याला सर्व आहे. नाराज कोणी नाही, भरपूर आहे. एका ठिकाणी असं सांगितलं जाते सोयाबीनचा भाव 4-5 येत होतं आणि आता तरी नागरिक आपल्याला एका घरचं कुटुंब चालणं होईना आलं तेच चालवालंय. मग कसे येणार एवढं द्याले कराले. पिका देखील जे काही खतं आहेत त्याचे जे खतं देखील वाढवलेले आहेत ना वाटत. निवडून आणण्यात सगळ्या मोठा हात मीडियाचा आहे. कामापेक्षा मीडियाचं जास्त काम करणार. मोदीच्या विकासापेक्षा मीडियाचा विकास जास्त झालेला आहे. TRP जास्त वाढलेली आहे मीडिया. एकूण त्यांचा आरोप आहे या ठिकाणचा की जे काय सध्या भारतामधले जे काही चौथा स्तंभ म्हणून या ठिकाणी मानल्या जातं त्या ठिकाणचे जे काही मीडियाला धरून त्यांनी बरेच या ठिकाणी केले आहेत. आता अजून काही नागरिक आहेत तर काय वाटते कोण निवडून येईल नांदेड जिल्ह्यात? जवळपास आज 10 वर्षापासून बीजेपीचं कार्य हे जाती दंगे हुंगे कुठलाच कार्य होत नाही. आधी सामाजिक कोणत्याही विषयाबाबतीत समान कायदा लागू असल्यासारखं आहे. आता एक आज भाव कोणता कमी असेल कोणता जास्त असेल तरी सगळ्याच बाबतीमध्ये योग्य ते वाटते आणि त्यांनाच निवडून योग्य वाटते. बीजेपी, भारतीय जनता पार्टी. अजून काही तर नागरिक आहेत आपण त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की सर काय वाटतं तुम्हाला, एक सामान्य माणूस म्हणून काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल? काँग्रेस. ओके. अजून काही इथं नागरिक आहेत आपण देखील आहेत. सर तुमच्या काय तुम्हाला काय महत्वाची अपेक्षा आहे शासनाकडून, काय सांगाल तुम्हाला? तुमचे पैसे वेळेवर मिळतात वगैरे, तुमचे पैसे वाढले पाहिजेत आपण कसे? इथं अजून काही नागरिक आहेत त्यांची इच्छा आहे बोलण्याची, काय वाटतं सांगा? 4% मतदान बीजेपीला जास्त पडते आणि आमदार चिखली साहेब निवडून येतात. काँग्रेसला काहीच केलं नाही आतापर्यंत. काँग्रेस असा काहीच केलं नाही. बीजेपी चांगला माणूस आहे. सरकार मोदी 6,000 खात्यामध्ये टाकायला, कर्जमाफ व्हायला, थोडा चांगल्या वाल्या चक चांगलं सरकार मोदीला निवडून द्यायचं. पण एकेका भाषा बाजूला इथलेच काही शेतकरी म्हणत आहेत की खताचे भाव वाढलेले आहेत आणि सोयाबीनला खताचे भाव वाढले तर काय हरकत नाही. मग आपलं काय तर पुढे चालून मोदी चांगलं करायला का आपलं. जीएसटी देखील खतावर वाढलेले आहे शेतकऱ्याचं. काहीच नाही. मोदी चांगलं कर. मोदीला कोणी माणूस चांगलं ओंगळ म्हणतात. मोदी चांगला माणूस देशासाठी चांगला आहे. म्हणजे मोदीमुळेच या ठिकाणची सत्ता आहे येईल असं वाटतं ना? मोदी सत्ता आजच आली आहे. एकूण इथं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मोदी लाट आहे अजूनही लोकांच्या मनावर आदिरांची केलेली आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये कामे केले त्यांनी असं केले, खूप काम. आणि एकूणच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये अशोकराव चव्हाण गेल्यामुळं सरकार अजून भारतीय जनता पार्टी वाढली असं वाटतं. 100% काय जणांचा नाराजगी आहे इथल्या लोकांचं की कोणी कसं राहते कसं काय राहिलं. भाजप या ठिकाणी निवडून 100% ते कोण निवडून येईल? 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीकडून विकास झाला, प्रताप पाटील चिखली यांनी केला की नाही, काय वाटतं? आलेच नाही इकडे कामं केली नाही झाली. म्हणजे त्यांनी इकडे आलेच नाहीत असं आम्हाला लक्ष दिले नाही झाले. एक नागरिक आहे ज्येष्ठांना काय वाटतं, काय मला कोण निवडून येईल असं वाटतं 5 वर्षाला? चिखलीकर साहेब येतात म्हणजे तुमचं समाधानी आहे त्यांच्या कामावर म्हणून चिखलीकडे. इथे बरेच काही नागरिक देखील आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत. तिथे नायगावमध्ये आहेत. काय वाटतं कोण निवडून येईल या ठिकाणी? वसुंधरा चव्हाण काँग्रेसची सत्ता येईल या ठिकाणी. अजून काही नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. काय वाटते मित्रा कोण निवडून येईल या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात? वसुंधरा पाटील चव्हाण की कारण सगळे आम्हाला इथे काही प्रॉब्लेम आला काही आलं तर पुन्हा हातीला आम्ही जाऊन दिल्यावर 5 दिवसामध्ये आमचं काम हे पूर्ण नायगावमध्ये जनता. आतापर्यंत आम्हाला जे खासदार आहेत प्रताप पाटील आतापर्यंत आले नाही, कधी भेटले नाही, काही. तर एकूण या ठिकाणी मग तुम्ही जसं सांगताय एकापासून तर या ठिकाणी आमदार म्हणून राजेश पवार देखील आहे या ठिकाणी. राजेश पवारचा कधी झाला नाही.
ते काय राहते ते 12 कधी मुंबईला म्हणजे त्यांनी देखील लक्ष दिलं त्याने कधी लक्ष दिलं. बरं, या ठिकाणचे स्थानिक आमदार देखील या ठिकाणी नाराज आहेत. म्हणून या ठिकाणी लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचं अजून इथं काय आहे, काय वाटते मित्र, कोणाची हवा आहे सध्या या नांदेड लोकसभा? सध्या वसंतराव चव्हाण वसंतराव चव्हाण. कारण का विरोधी जे नेते आहेत चालू म्हणजे आता भाजप असो शिवसेना कोणी पण असो, त्यांनी जनतेची समस्या काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. नेता म्हणून उभा टाकणारे भरपूर जण आहेत, पण जनतेची समस्या समजून घेणारे खूप कमी आहेत. जे की जनतेची जे काय अडचण आहे, सध्या जलसिंचन असो किंवा आता राहणीमानासाठी कोणाची वसतिगृह असो, ही भरपूर अशी काही अडचणी आहेत जे की अडचण समजून घेणारे आमचे वसंतराव पाटील चव्हाण आहेत. हे अडचण समजून घेत आहेत म्हणून आम्ही त्याला असं काय वाटतं की जेणेकरून त्यांनी हे केले पाहिजे होते 5 वर्षामध्ये, करायला पाहिजे होते. 5 वर्षामध्ये खूप काही करू शकत होते, पण काही पण केलेलं नाही. मला सांगा, आताच्या टायमाला 5 वर्षाखाली जे होते, आता काय बदलाव झालेला आहे त्यांच्यामध्ये? 5 वर्षामध्ये काय गेलेले आहे, काय केलेलं आहे त्यांनी? सांगितलं जातं की रस्ते केलेले आहेत, कुठले रस्ते केलेले आहेत? ट्रेन आणि विमान सेवा देखील इकडे हे करणं. पहिले काय ट्रेन विमान सेवा नव्हते काय? पहिले पण होते, आता पण आहे. त्याच्यामध्ये चेंज काय झालेला आहे, बदलाव कुठला झालेला आहे? हे परत तुम्हाला तिथं सामान्य माणसाचे प्रश्न होते. सामान्य माणसाला प्रश्न विचारलं तर त्याची अडचण काय करणार ना? तुम्ही प्रश्नच सामान्य माणसाला विचारत नाही तर अडचण कुठली करणार? त्याकरता सामान्य माणसाला अडचण विचारावं लागेल. बाकी कोणता पण नेता आला गावात सुद्धा आलं वसंतराव चव्हाण पाटील. त्या लोकसभेमध्ये कोण निवडून येईल? वसंतराव पाटील चव्हाण. वसंतराव पाटील चव्हाण निवडून येईल. काय त्यांनी त्याचं काम चांगलं आहे असं वाटते? आपल्याला माणसाला बघायचं नाही, फक्त काँग्रेसला बघायचं. राहुल गांधी. अच्छा, राहुल गांधी मतदान केलं. काय वाटतं सर, कोणाची हवा आहे त्याच्यामध्ये कोण निवडून येईल असं वाटतं? वसंतराव पाटील चव्हाण. इथे अजून बरेच काही तर नेते कार्यकर्ते आहेत, काय वाटते कोण निवडून येईल या ठिकाणी? या कंडिशनमध्ये तर वसंतराव चव्हाण 1 नंबरवर आहे. 1 नंबर. कारण का की सर्वांचं बघितलेलं आहे, स्थिर नेता म्हणलं तर वसंतराव चव्हाण. म्हणजे 5 वर्षाच्या काळामध्ये विकास झाला असं वाटतं? शेतीला भाव नाही, काही झाला नाही, शेतीला भाव नाही, कशालाच काही रोजगारी आम्ही कमी झालेली आहे, सर्वच गोष्टी कमी झालेल्या. मार्केट एवढ्या लेवलवर वाढलेलं आहे की माणसाला मार्केटमध्ये जाणं मुश्किल झालेलं आहे. सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही. महागाई वगैरे वाढलेली आहे. महागाई तर फुल वाढलेली. आता आम्ही मार्केटच्या दुकानामध्येच आहोत. जे वस्तू 20-30 रुपयाच्या भेटायची वस्तू 70-80 रुपयापर्यंत गेलेली आहे. जीएसटी लावले, जीएसटी लावले का कशामुळे महागाई एवढी वाढली? आम्हाला भाव नाही. खतात पोट कुठे गेले? 5 रुपयाची पोतं झाला गेली पोतं. त्याला 2000 गाडीत घालायला लाकूड. ऐका एक विषय 2000 हे मुळावर आहेत आमच्या. हे 2000 काय झाले का खाऊन काय झाले? हे फुकट आले तांदूळ. पहिले का उपाशी मरत होतं का माणसं? काँग्रेसच्या काळात उपाशी मेले का काही लोक? शेतकरी मेले, कोण मेलं? हे चुकीचं आहे सगळं. मोदी सरकार हे चुकीचं. काय वाटते मित्र, आता एक तरुण आहेस, काय वाटतं त्या 5 वर्षात विकास झाला असं वाटतं? अजिबात विकास नाही. काहीच विकास केला काँग्रेसशिवाय पर्याय नाही बा. काँग्रेसशिवाय एकूण बरेच इथं आहे, त्या लोकांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तिथे ज्येष्ठ मंडळी देखील आहेत. काय वाटतं सर, कोण निवडून येईल असं वाटते 5 वर्षामध्ये? त्या कार्यक्रमामध्ये आता कोण निवडून येईल असं वाटतं? गुटखा बंद आहे, गुटखा बंद आहे, बंद करा. वसंतराव पाटीलच होणार, काँग्रेसचाच होणार. आमचं म्हणणं असं आहे. आम्ही 10% आम्ही त्याच्या करावं. आणि आम्ही गेलो याच्या अगोदर भाजपला गेलो, मात्र आम्ही भाजपचं आम्हाला परवडणार आहे. काँग्रेस आहे बरेच त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी अनेकदा त्यांनी मतदान देखील या ठिकाणी त्यांना एकदा संधी दिली होती म्हणून असं म्हणणं आहे. अजून इथं काही नागरिक आहेत, काय वाटते कोण येईल या नांदेड लोकसभेमध्ये? कोणाची सीट लागेल असं वाटतं? नांदेड जिल्ह्यामध्ये वसंतराव चव्हाण साहेबांची सीट लागेल असं वाटते. आणि ते माणूस पण चांगले आहेत आणि त्यांनी बरेच कामं केलेली आहेत नायगावमध्ये, नायगाव परिसरामध्ये, आणि अनुभवी पण आहेत. आणि ते निश्चितच नांदेड जिल्ह्यामध्ये निवडून येतील, 100% गॅरंटी. 5 वर्षामध्ये विकास झाला असं वाटतं तुम्हाला? 100% मोदी सरकारनं या पुऱ्या देशाला लुटून खाल्ले. पूर्ण प्रायव्हेटलायझेशन, रोजगारांना रोजगार नाही, शेतकऱ्यांना आमिष दाखवून 2000 रुपये त्यांचं पूर्ण. जीएसटी कसं असतं? घेणाऱ्याला जीएसटी आहे, देणाऱ्याला जीएसटी आहे. 36% चालले. कुठं चालला पैसा? चाललाय कुठं पैसा? जय शहा
त्याला क्रिकेटची बॅट धरता येते का हातामध्ये? क्रिकेट अध्यक्ष त्याला BCCIचा केलं अमित शाह त्यांचा मुलगा आहे तो. एकूणच या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. अशोक चव्हाण सर्व जे 70 वर्षामध्ये काँग्रेसनं भ्रष्टाचार केला नाही यांनी 2014 पासून 2024 पर्यंत केलेला. एकूण नांदेडमध्ये जे खासदार आता नवीन नियुक्त खासदार अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये केलेले आहे त्याचा फायदा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी. आम्ही कोणाविषयी काय म्हणत आहे? त्यांचं तो वैयक्तिक मत आहे, आम्हाला काही घेणं देणं नाही त्यांच्याशी. त्यांचं तो वैयक्तिक मत आहे, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. कोण कशामुळे गेलं आम्हाला काही देणं घेणं नाही. एकूण गेल्यामुळे काही मतदार इथंच नाही, पूर्ण भारतामध्ये 100% 160 ते 170च्या वर जर सीटा बीजेपीच्या आल्या तर मला कानाला खडा लावा. पण या ठिकाणी एवढ्या विश्वासाने इथले नागरिक सांगत आहेत की या ठिकाणी मोठा रोष आहे त्यांच्याकडे की शेतकऱ्याचे प्रश्न असतील त्यांचे बेरोजगारीचे प्रश्न त्यांनी सांगितलेले आहे की तिथे महागाई वाढलेली आहे. या ठिकाणी त्यांचं जे रोष आहे या ठिकाणी व्यक्त होत आहे. अजून इथं बरेच काही नियम आहेत लेडीज देखील आहेत. काय वाटतंय सध्या कोण सध्या येईल कोणाची 5 वर्षामध्ये? वसंतराव चव्हाण येणार सध्याला नांदेड जिल्ह्यामध्ये, कारण का त्यांचं काम आम्हाला चांगलं वाटतं. काय वाटते सर इथल्या काय महत्वाच्या मागण्या आहेत आणि काय पूर्ण व्हायला पाहिजे तर नाही? कोणी जरी आलं ना आपल्यालाच काम करावं लागतं, कोणी देणार नाही. त्याच्यामुळे कोणी जरी आलं तर आपल्याला काम करावं लागतं. तरी पण आपण बरोबर कोणाची हवा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये? काय महत्वाचे मुद्दे आहेत की तुम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून की या 5 वर्षामध्ये व्हायला पाहिजे असं वाटतं? आम्हाला काही नाही, फक्त शेतकऱ्यासाठी भाव मिळावा, कापसाला, सोयाबीनला, गरिबाची काही नाही आहे ते करावं. काय वाटतं सर या 5 वर्षामध्ये विकास झाला असं वाटते? थोडाफार झाला आहे. एकूणच या ठिकाणचे उमेदवार वसंतराव चव्हाण आहेत, याच मतदारसंघातले आहेत, त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिलेली आहे. काय वाटते की त्यांनी यावेळेस सत्तेमध्ये येतील? या लोकसभेमध्ये काय सांगाल? वसंतराव चव्हाण काय मामू कोण चुनके आएगा इस 5 साल कौन चुनके आएगा, क्या लगता है आपको? कांग्रेस आएगी और 5 साल में चिखलीकर यानी भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार थे, उन्होंने कुछ काम करे कि नहीं? हम क्या मालूम है, बड़े बड़े लोगों के पास करिए. सर काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल या वर्षी? कोणा सत्ता येईल नांदेडमध्ये? कोणाची हवा आहे? तरी नांदेड जिल्ह्यातच आहात ना, काय वाटतं तुम्हाला? शेवटच्या पर्यंत काही सांगता येत नाही तुम्हाला. अजून काही इथं नागरिक आहेत. काय वाटतं मित्रा सध्या कोण येईल निवडून? कोणाची हवा आहे सध्या? वसंतराव चव्हाण. इथले नायगावचे मुद्दे महत्वाचे कोणते आहेत? या ठिकाणी भेटण पण नाही. अजून काय काय असं विकास आहे वाटते की या ठिकाणी व्हायला पाहिजे? विकास झाला नाही. आपल्यासोबत अजून एक युवक देखील आहेत आपले, त्यांना देखील आपण विचारून घेऊ की त्यांचं काय म्हणणं आहे. काय वाटते सर कोण निवडून येईल असं वाटतं? मला कोण येईल निवडून असं वाटतं? सर आमचं वसंतराव पाटील चव्हाण नायगावमध्ये देखील आम्हाला खात्री आहे, कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही 10 वर्ष झाले गेले बघत आहोत काय विकास आहे काय नाही. तर आम्हाला नवीन व्यक्ती लोकसभेला पाहिजे, वसंतराव पाटील चव्हाण नक्कीच. अजून काय वाटतं सर याची पण तिरंगी लढत होताना दिसते. एकीकडे एका बाजूला प्रतापराव पाटील निवडताना पुन्हा एकदा उमेदवारी भारतीय जनता पार्टी गेली आहे, तर दुसऱ्या बाजूला याच मतदारसंघातले उमेदवार वसंतराव चव्हाण आहे, तर तिसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसलेकर आहेत. काय सांगाल तर या बीजेपीनं एवढी महागाई वाढली, GST वाढले, एखाद्या गोरगरिबाला जगण्याचं भेटलं नाही. काँग्रेसची गरज आहे. आवर्जून चांगले काम करणारे माणसं काँग्रेसचे असावे. वसंतराव पाटील यांना नायगावमध्ये कोणते विकास महत्वाचे वाटतो? नाही संपूर्ण विकास झाले ना. बल्ब लावले, हे लावले, सगळ्या सुविधा केले. आज 1 किलोमीटर सिटी सोडून 1 किलोमीटर बाहेर बल्ब आहेत त्यांचे. आज MIDC 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी खुश आहात? नाही. 5 चिखलीकरांच्या काही काही काय काम काय आलेच नाही ना, ते गावात आलेच नाही. 5 वर्ष काळात एक तोंड सोडा केले नाही. कुठली निधी तर दिलेच नाही तुम्हाला, गावात तोंड सोडा केले नाही. एकूण या ठिकाणी आपण या बसस्थानकमध्ये होतो नायगावच्या. या ठिकाणचं लोकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला वसंतराव चव्हाणच
आम्हाला पुन्हा एकदा या लोकसभेमध्ये गेलं पाहिजे असं इथल्या नागरिकांचं मतदारांचं म्हणणं आहे. आपण या रिपब्लिक 24 न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी या बसस्थानकामधून आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत की सध्या नांदेड लोकसभेमध्ये कोणाची हवा आहे त्यांचे मत आपण जाणून घेतलेलं होतं. एका बाजूला या ठिकाणी तिरंगी लढत होताना दिसत आहे आणि काही मतदारांनी असंही सांगितलेलं आहे की शेवटपर्यंत कोणाची सत्ता येईल हे मात्र सांगता येणार नाही. तरी काही लोकांचं शेतकऱ्याचे मुद्दे असतील किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, अनेकांनी महागाई वाढलेली आहे या संदर्भात अनेकांनी त्याचे मुद्दे देखील मांडलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 26 तारखेला मात्र कुणाचं पारडं जड होईल या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये हे मात्र पाहायला मिळणार आहे. रिपब्लिक 24 न्यूज